लग्नानंतर होईलच प्रेमच्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत। वळूया आपल्या आजच्या भागाकडे। तर इकडे जीवाचा जो प्लॅन असतो तो रेडी असतो आणि त्यांनी काकांना हे त्यांच्याकडे पाठवलेलं असतं। काका खरं तर त्यांच्याकडे एक गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून गेलेले असतात। ते त्यांच्याकडे जातात, त्यांना खूपच हुशारी मारून मारून म्हणत असतात। त्यावरती ते म्हणत असतात, मी राजन जाधव आहे आणि त्यासोबतच माझी कर्तबदारी ही खूप मोठी आहे आणि तिचे पुरावे वगैरे आहेत। त्याच्यावरती जीवा घाबरतो आणि म्हणतो की अहो काका काय करताय तुम्ही, हे सगळं नका बोलू। इतक्यातच जे काका आहे ते तर त्या दोघांनाही एक कागदपत्र दाखवतात, ज्यावरती लिहिलेलं असतं की आनंद निवास ही जागा जी असते ती जागा गव्हर्नमेंटनी ही विकत घेतलेली असते, म्हणूनच तुम्ही हे सगळं नाही करू शकत असं म्हणून ते काका जे आहेत ते जे पेपर आहेत ते सरळ त्या दोघांनाच देतात। इकडे जो जीवा आहे तो तर मात्र घाबरतो आणि त्यासोबतच काकांना कॉलवरती म्हणतो की अहो काका काय करताय तुम्ही, हे सगळं नका करू। त्यांना उगीच संशय आला, कारण ते जे पेपर्स आहेत ते पूर्णपणे खोटी आहेत, म्हणूनच उगीच तुम्ही त्या जागेवर जे पेपर आहेत ते उगीच खोटे पेपर्स नका दाखवू। उगीच त्या दोघांना संशय आला तर आपण दोघे पण अडकून जाऊ असं म्हणून ते काका जे आहे ते पण घाबरतात आणि त्यासोबतच इकडे ते दोघेसुद्धा घाबरतात। इकडे आता त्या दोघांना पण कळत नाही की नेमकं आता काय करायचं, कारण ते दोघे ना तर त्या काकांची भीती वाटत असते, कारण ते काका हे गव्हर्नमेंट ऑफिसर आहे ह्याची ह्या दोघांना पण खात्री झालेली असते। तेव्हा काका जे आहे ते आता सरळ दिशेने खेळत असतात। ते म्हणतात की तुम्हाला काही प्रश्न आहेत का मला विचारण्यासाठी, तर मला विचारा। तर इतक्यातच तिथे बसलेला जो त्यांना प्रश्न विचारायचा प्रयत्न करतो तेव्हा लगेचच काका म्हणतात, मला प्रश्न विचारायची काही एक गरज नाही आहे, कारण मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी तुमचा कोणीही बांधील नाही आहे। आम्हाला कुठलेही लीगल फॉर्मॅलिटीज नाही आहे की आम्ही तुम्हाला अजूनच जास्त पॉलिसीज नाही आहे की ज्यांनी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या पूर्ण खोलात जाऊन सांगू शकतो। माझी जेवढं काम आहे तेवढं मी केलं, त्यापुढे मी आता काहीच करू शकत नाही आणि ह्यापुढे मी माझं काम नाही करू शकत, एवढं मात्र आता तुम्ही पण लक्षात घ्या। त्यासोबतच तिकडे बसलेले जो त्या माणसाचा मित्र जो असतो त्याच्यावरती आता काय उपाय आहे ते प्लीज तुम्हीच आम्हाला सांगा, नाहीतर आम्ही आता ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकून जाऊ। तेव्हा जो त्याचा मित्र असतो त्याच्यावरती चिडतो, त्याला म्हणतो की हे तुम्हाला आधी का नाही सांगितलंस, तू त्या जागेची आधीच का नाही पूर्णपणे माहिती काढलीस, ती जागा ऑलरेडी गव्हर्नमेंटने विकत घेतली आहे, ही गोष्ट तुम्हाला का नाही सांगितलीस। तेव्हा काका जे आहेत ते मात्र त्यांना म्हणतात, तर तुम्हाला लवकरात लवकर पुढील 2 दिवसामध्ये ही जी जागा आहे ती खाली करावी लागेल आणि गव्हर्नमेंटला परत त्यांची जी जागा आहे ती त्यांना देऊन टाकावी लागेल, असे काका हे दोघांनाही म्हणतात आणि दोघेही आता घाबरतात। तेव्हा जीवा जो आहे त्यांचा ह्या सगळ्या गोष्टींवरती हसत असतो, त्याला बरं वाटत असतं की आता हे सगळं झालेलं आहे म्हणून। तेव्हा इकडे जे दोघे पण एकमेकांशी भांडू लागतात, तर त्याला म्हणतो की ही जागा जी आहे त्याची माहिती तू का नाही काढलीस, आता मी लगेचच उद्याच्या उद्या ही जागा बघ काही करतो। तेव्हा काका आहे त्यांना सजेशन देतात की तुम्हाला ही जागा काही करून मी तुम्हाला सुचवू शकतो, ही जागा तुम्ही विकत कोणाला तरी द्या। तेव्हा लगेचच त्याचा जो मित्र असतो तो म्हणतो की उद्याच्या उद्या ही जी जागा आहे मी ऑक्शनला लावतो, म्हणजे ही जागा माझी कोणीतरी विकत घेईल असं म्हणून जीवाचा जो प्लॅन असतो तो मात्र सक्सेसफुल झालेला असतो। इकडे जो जीवाचा दुश्मन असतो तो मात्र त्याला म्हणतो की पण तू ही जागा विकू शकत नाही कोणाला, कारण माझं जो बदला आहे नंदिनीवरती आणि त्यासोबतच त्या जीवावरती तो माझा पूर्ण होणार नाही, म्हणूनच मी तर लगेचच त्याचा मित्र त्याला म्हणतो की हे बघ तुझा जो बदला आहे तो तुझा तू बघून घे, कारण की माझे पैसे हे तुझ्या बदला घेण्यासाठी उपयोगी नाही आहेत, म्हणूनच प्लीज तू माझ्यामध्ये येऊ नकोस। मी आता ही जागा उद्याच्या उद्या ही विकायला काढणार आहे आणि तू प्लीज आता ह्याच्यामध्ये अजिबातच येऊ नकोस असं म्हणून जो त्याला म्हणत असतो। इकडे जे काका असतात ते मात्र आता म्हणतात की तुमचं आता जे काही ठरलं असेल ते ठरवा, मी निघतो। तेच बोलून काका तिकडे निघून जातात आणि त्यासोबतच इकडे जो जीवा असतो त्याचा हा वाला जो प्लॅन असतो तो पूर्णपणे सक्सेसफुल झालेला असतो, कारण त्याला माहिती असतं की आता
हे दोघं पूर्णपणे घाबरलेले आहेत आणि आता हे नक्कीच असं पाऊल उचलतील ज्याच्यामुळे मलाच फायदा होणार आहे. इकडे दुसरीकडे नंदिनी जी असते ती मानिनीकडे येते. मानिनीला म्हणते की मी लगेचच जाऊन गॅस बंद करू का, कढी ही कदाचित शिजली असेल म्हणून. तेव्हा मानिनी म्हणते की अगं गॅस मी खूप आधीच बंद केला आहे आणि तुझ्या नाकाला काय झालं आहे नंदिनी, मी मस्तपैकी कोलंबी बटाट्याचा रस्सा केला आहे ज्याच्या आणि त्याचा वास तुला इथे येत नाही, अख्ख्या घरामध्ये त्याचा घमघमाट सुटला आहे. तेव्हा नंदिनी बोलते नाही ॲक्च्युली मी लक्ष नाही दिलं म्हणूनच. तेव्हा लगेचच नंदिनी विचारते पण आई आपलं तर कढी बनवायचं ठरलं होतं ना. तेव्हा लगेचच मानिनी म्हणते की अगं हो आपलं कढी बनवायचं ठरलं होतं पण मी खरं तर ह्यांना फोन केला होता. तेव्हा त्यांना मी सांगितलं की मी कढी भात हे बनवणार आहे. त्याच्यावरती त्यांनी मला कारण दिलं आणि जे की मी लगेच पकडलं आणि मला समजलं की खरं तर ह्यांना कढी भात खायचा मूड नाही आहे म्हणूनच मी लगेचच कोळंबी बटाट्याचा रसा टाकला आणि त्यांना मेसेज केला तर लगेचच म्हणाले की ठीक आहे मी येतो घरी, काम काय उद्या पण होत राहील असं म्हणून त्यांनी मला कारण दिलं. इकडे त्यासोबतच मानिनी जी आहे ती त्यांना सांगत असते तर इकडे जी नंदिनी आहे ती लगेचच त्याला म्हणते की आई तुम्ही किती चांगल्या प्रकारे तुम्ही बाबांना ओळखता. आणि त्यासोबतच इकडे मानिनी जी म्हणते की हो गं तसं तर आहेच पण आता आमच्या लग्नाला खूप वर्ष झाली आहे म्हणून फोनवरती पण ते मला जे काही म्हणतात त्या गोष्टीचा मला उलगडा लागतो म्हणूनच मला सगळ्या गोष्टी ज्या आहे ते त्याच्या समजून जातात. इथे लगेचच जी नंदिनी आणि त्यासोबतच मानिनी आहे ते दोघे पण फराळाचा विषय काढतात आणि इतक्यातच तिकडे काव्याही येते. काव्याला मानिनी म्हणते काव्या मगाशी मला म्हणाली होतीस तू की मी 5 मिनिटाचा ब्रेक घेणार आहे आणि तू घेतला नाहीस आणि आता आलीस. तेव्हा लगेचच ती म्हणते की तुझं ब्रेक जर अभ्यासाचा चॅप्टर संपला असेल तर आमच्या चॅप्टरमध्ये पण ये. तर लगेचच ती म्हणते की कुठला चॅप्टर चालू आहे. तर मानिनी म्हणते की फराळाचा चॅप्टर चालू आहे. तेव्हा लगेचच काव्या म्हणते की सॉरी काकू ह्यावेळेस मला खरं तर फराळमध्ये मदत करता येणार नाही, मला थोडा अभ्यास आहे पण नक्कीच मी एखादा पदार्थ तरी बनवण्यामध्ये नक्कीच मदत करेन तुम्हाला. तेव्हा लगेचच मानिनी म्हणते की हो अगं मला माहिती आहे की तुझी अभ्यासाची गडबड आहे म्हणून मी अजिबातच तुला फोर्स करणार नाही, बनवण्यामध्ये मदत करू नको पण खाण्यात तर मदत करशील ना. तेव्हा काव्या ही हो अशी म्हणते. त्यासोबतच लगेचच काव्या विचारते की आपण काय काय बनवणार आहे. तर त्यासोबतच मानिनीही सांगते की आपण सगळंच बनवतो, शेव चिवडा चकली लाडू 2 प्रकाराचे, करंजी चिरोटे आणि त्यासोबतच शंकरपाळ्या आणि त्यासोबतच सांगते सुद्धा की कोणाला काय काय आवडतं ते. त्याच्यावरती ती सांगते सुद्धा की चिरोटे हे मात्र मला आवडतात. तेव्हा इथे जी म्हणते काव्या एवढं सगळं आपण बनवतो आणि त्यासोबतच ती म्हणते की हो अगं आपल्या घरातच खायची तोंडे पण तेवढेच आहेत ना. तेव्हा काव्या म्हणते की हो नक्कीच मी एका तरी पदार्थामध्ये बनवायला तुम्हाला नक्कीच मदत करेल असं म्हणून इकडे जी नंदिनी आहे ती म्हणते की हो आम्ही दोघी नक्कीच तुम्हाला मदत करू, तुम्ही प्लीज असं म्हणू नका. आणि त्यासोबतच इकडे जी काव्य आहे ती आता म्हणते की आता जर हा जो फराळाचा असतो तो मात्र मला प्रचंड आवडतो. त्यासोबतच ती म्हणते की हो अगं त्याचा पण ह्या वर्षी तुमच्या दोघींचं हा पहिला दिवाळ सण आहे, त्यासोबतच दोघांनी मदत करायच्यामध्ये त्यामध्ये एक मात्र जाणून येईल की तुमचं आपापल्या नवऱ्यावरती किती जास्त प्रेम आहे. असं बोलून जेव्हा मानिनी म्हणते तेव्हा नंदिनी आणि त्यासोबतच काव्या हा दोघींचा पण चेहरा हा मात्र थोडासा उतरतो आणि त्यावरती मानिनीला तर मात्र कळत नाही की हे ते दोघं पण असं काय करतायत. तेव्हा एक गोष्ट मात्र खात्रीशीर असते, काहीतरी बिघडलेलं असतं. इकडे जीवा आणि त्यासोबतच काका एकमेकांशी फोनवरती बोलत असतात. जीवा हा काकांची तारीफ करत असतो, त्याला म्हणत असतो की काका आजची तुमची जी ॲक्टिंग होती ती खरंच खूपच जास्त कमाल होती, कारण ती ॲक्टिंग नव्हती तर तुम्ही खरंच एक खूप भारी किरदार असं निभवत होता. तुम्ही प्लीज ते बिझनेस वगैरे जे आहे ते सोडून द्या आणि तुम्ही प्लीज ते सिरियलची ऑडिशन द्या, कारण तुम्ही सिरियलची ऑडिशन दिलात तर तुम्हाला नक्कीच एक सिरियल भेटेल, ही गोष्ट मात्र मी खात्रीशीर सांगू शकतो. तेव्हा काका जे म्हणतात आहे ते म्हणतात की अरे तू हे म्हणतोयस ठीक आहे, आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींवरती हसू येतं आहे पण त्यावेळेस ज्या गोष्टी करताना इतकी जास्त भीती वाटत होती की त्याच्यामध्ये आता मी तुला काय सांगू. तेव्हा इकडे जीवा म्हणतो की
अहो पण खरंच तुम्ही खूपच कमाल असं काम केलं आहे, ज्याच्यावरती आपला जो प्लॅन आहे तो खरंच सक्सेसफुल हा नक्कीच होणार आहे. तेव्हा इकडे जे काका म्हणतात की पण मला खूपच घाबरायला झालं होतं, मी पूर्णपणे ती गोष्ट फील करत होतो. तेव्हा जेव्हा म्हणतो हो ती गोष्ट जाणवली मला, तेव्हा काका म्हणतात तुला तर फक्त जाणवली पण मी तर ती फील केली म्हणून. तेव्हा इकडे जे काका म्हणतात की आता पुढचा जो प्लॅन आहे तो तुला माहितीच असेल की आता पुढे काय करायचं आहे. ते पुढचा प्लॅन आता आपल्याला खूप जास्त सावधपणे करावं लागेल. उद्याच्या ह्याच्यासाठी आपण रेडी आहोत ना. जीवा हो मी पूर्णपणे रेडी आहे असं म्हणून त्याला सांगतो. त्यासोबतच इकडे जीवा सांगत असतो की त्या दोघांनी पण खूपच चुकीचं केलं आहे नंदिनीसाठी. नंदिनीचा आनंद दिवस जो आहे तो मला तिला परत मिळवून द्यायचाच आहे, कारण आता ते माझं एक खूप मोठं ध्येय आहे. आणि त्यासोबतच नंदिनीला दुःखी हे मी कधीच पाहू शकत नाही, ह्या गोष्टीची आता मला खात्री झाली आहे. आणि आता मला हे सुद्धा कळलं आहे की ती जे म्हणेल त्याच गोष्टीवरती आता मला फोकस करायला पाहिजे. तेव्हा काका म्हणतात की तू नंदिनीच्या ह्याच्यासाठी, पण मी तुझ्या पाणीपुरीचा मात्र खूप मोठा दिवाना आहे. तुझ्या पाणीपुरीने मला खूपच जास्त हे केलं आहे. इकडे जे नंदिनी आहे ती काकांशी जेव्हा बोलत असतो तेव्हा येते आणि त्यासोबतच तिकडे येऊन पाहते तर जीवा हा हसत हसत कोणाशी तरी बोलत असतो. तर नंदिनीला संशय येतो की हे हसत हसत एवढे कोणाशी बोलत आहेत म्हणून. तेव्हा इकडे जो जीवा असतो तो मात्र त्याला म्हणतो की काय नाही मी तुम्हाला करतो नंतर फोन, इकडे एक काम आहे मला असं म्हणून. तेव्हा नंदिनी जी आहे ती म्हणते की कोणाचा फोन आहे तर सांगा तरी मला ॲटलिस्ट. तेव्हा जीवा जो आहे तो म्हणतो की हो तेच असं म्हणून तो गोष्टी टाळायचा प्रयत्न करत असतो. पण नंदिनी जी आहे ते अजिबात जीवाचं ऐकत नाही. त्यासोबत जीवा जो आहे तो त्यांना म्हणतो की काका मी तुम्हाला उद्या करतो फोन, उद्या हवं आपण भेटूया असं म्हणून तो फोन ठेवून देतो. इकडे जो जीवा आहे तो मात्र नंदिनीला काहीच सांगत नाही. नंदिनी इथे शॉक होते आणि त्यासोबत जीवाला म्हणते की आता मला सांगाच तुम्ही. तेव्हा जीवा गुड नाईट म्हणून झोपून घेतो. तर तो नंदिनीला काहीच सांगत नाही. नंदिनी त्याला म्हणते की नाही असं नाही चालणार जीवा, मग तुम्हाला मला सांगावंच लागेल नक्की काय झालं आहे ते. तेव्हा नंदिनीला तो गुड नाईट पुन्हा एकदा बोलतो आणि झोपून घेतो. नंदिनी घाबरलेली असते आणि त्यासोबतच देवाकडे प्रार्थना करते आणि म्हणते प्लीज देवा आता ह्यांनी असं कुठलं तरी पाऊल नको उचलायला की ज्यांनी अजून एक प्रॉब्लेम संकट समोर येईल. इकडे नंदिनी ही पुन्हा एकदा झोपून जाते जीवाला पाहून की जीवा आता हे शांतपणे झोपलेले आहेत. तेव्हा इकडे जी नंदिनी आहे तिला काळजी भासत असते की नेमकं आता काय यांच्या डोक्यात चाललं आहे हे तर मला कळत नाही आहे, पण समजून घ्यायला पाहिजे. इकडे जीवा हा नंदिनी टेन्शन घेऊ नकोस असं म्हणून झोपून घेतो. इकडे पार्थ हा सकाळी झोपलेला असतो. अचानक त्याची जाग खुलत्या त्याला काव्याचं लेटर भेटतं, ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की उगीचच मला तुम्ही शोधत बसू नका, मी टेरेसवरती अभ्यास करत बसलेली आहे, उगीच तुम्ही तिकडे येऊ नका, तुम्हाला काळजी लागेल, डॉक्टरने तुम्हाला अजिबातच हलायला नाही सांगितलं आहे असं म्हणून तिने चिठ्ठी सोडलेली असते. पार्थला ती काव्याची चिठ्ठी प्रचंड आवडते आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं त्याची काळजी वाटत असते. हे मात्र पार्थला समजलेलं असतं की काव्याला त्याची काळजी वाटते आहे. तेव्हा इकडे जो पार्थ आहे तो म्हणतो की जितक्या प्रेमाने ही चिठ्ठी लिहिली तितक्याच प्रेमाने जर मला एक कप छान अशी सिनेमन कॉफी तुम्ही आणून दिली असतीस तर किती बरं झालं असतं असं तो म्हणतोच. इतक्यातच तिकडे सिनेमन कॉफी जी आहे ती हजर होती. तो पाहतो तर कोण आणलं आहे तर ती सिनेमन कॉफी जी आहे ती तिला रम्याने आणलेली असते. रम्याला पाहून त्याचा जो सगळा मूड असतो तो खराब होऊन जातो. त्यासोबतच इकडे रम्या विचारते काय रे पार्थ काय झालं तुला म्हणून असा का रिॲक्ट झाला असतो. तेव्हा पार्थ काहीच बोलत नाही. त्यासोबतच म्हणते की अरे हे बघ तुझी आवडती सिनेमन कॉफी जी आहे मी ती तुझ्यासाठी घेऊन आली आहे म्हणूनच. तर इकडे पार्थ म्हणतो की नको मला सिनेमन कॉफी. त्यासोबतच इकडे रम्या म्हणते की का रे पार्थ असं का करतोयस तू, तुला तर माझ्या हाताची आधी सिनेमन कॉफी ही आवडायची ना. तेव्हा पार्थ म्हणतो की हो तुझ्या हाताची मला सिनेमन कॉफी आवडायची, पण तेव्हा माहिती नव्हते ना की हेच हात माझ्या वाईटावरती टपले होते. तेव्हा रम्याची आहे ती दुखवते आणि त्यासोबतच पार्थला म्हणते की हे बघ पार्थ असं काही नाही आहे, हे सगळं जे आहे मी तुझ्यासाठीच केलं, तर या गोष्टीने तुला अंदाज लागला असेल की मी तुझ्यासाठी काहीही करू शकते म्हणून. तेव्हा पार्थ तिला म्हणतो की काहीही करू शकते
म्हणजे नसतं रम्या, म्हणून तू काय माझ्या पूर्ण परिवारच्या वाईटावर टपशील, त्यांच्या जीवानाशी खेळशील का? आणि ह्यासोबतच पार्थ जो आहे तो पूर्णपणे रम्यावर रुसलेला असतो. त्याला तर रम्याशी एकही क्षण हे बोलायचं नसतं. इकडे रम्या जी असते त्यासोबतच इकडे पार्थ जो आहे तो तिला जायला सांगतो. तर रम्या जी आहे तिने बनवलेली सिनेमन कॉफी जी आहे ती तिकडे टेबलवर ठेवते. त्याला म्हणते की हे बघ पार्थ, काव्या जी आहे ती तुझ्यासाठी एवढं सगळं केलं, हे तू मोठं घेऊ नकोस, कारण मी तुझ्यासाठी देवासमोर 24 तास उभी होते. त्यासोबतच मी जी अन्न पाणी सगळं सोडून दिलं होतं आणि तिने फक्त हातावर दिवा ठेवला म्हणजे खूप मोठी गोष्ट असते असं नाही ना. त्यावरती अचानकच जी काव्य आहे ती खोलीमध्ये येते आणि त्यासोबतच म्हणते की हे काय, हे बघ आली बघ तुझी बायको, अशी म्हणून ती त्याला सांगते. त्यासोबतच ती म्हणते की फक्त तुझ्यासाठी तुझ्या नावाचं मंगळसूत्र घातल्याने ती बायकोची जबाबदारी ही पार पडता येत नाही, एवढं मात्र समजलं असेल ना तुला. तर लगेचच ती म्हणते की साधी तिला सिनेमन कॉफी बनवता येत नाही, ती तुझं आयुष्य काही हे करणार आहे. तेव्हा इकडे जी काव्य आहे ती तर मात्र तिच्याकडे रागाने पाहत असते आणि त्यासोबतच ती चिडून तिच्या समोर येते आणि तिला म्हणते की हे बघ, सिनेमन कॉफी ही मात्र मला येत नसेल. आणि ती लगेचच तिने बनवून आणलेली सिनेमन कॉफी जी आहे ती तिला म्हणते की उचल ती सिनेमन कॉफी आणि निघ इथून. तेव्हा लगेचच जी काव्य आहे ती जी बनवलेली सिनेमन कॉफी उचलते, तिच्या हातामध्ये देते आणि तिला म्हणते की हे बघ, तर माझ्या परवानगीला न घेता या खोलीमध्ये आलीस तर ही सिनेमन कॉफी जी आहे मी अशीच सिनेमन कॉफी उचलेल आणि तुझ्या डोक्यावरती उलटी करेल. म्हणजे आता त्याचा परिणाम काय होतील हे तू मला सांगू नकोस. मला मी नसताना या खोलीमध्ये आलेलं अजिबातच आवडलेलं नाही आहे आणि आवडणारसुद्धा नाही, म्हणूनच तुझी सिनेमन कॉफी घे आणि मी घेतून, असं ती त्याला म्हणत असते. इथे पार्थ जो आहे तो हसत असतो, कारण त्याला काव्य जे करत असते ते मज्जा येत असते. लगेच जेव्हा रम्या जाते, काव्य जी आहे ती पार्थला ओरडते. पार्थला म्हणते की तुम्ही काय हसताय, दात काढायला काय झालं म्हणून. तेव्हा पार्थ म्हणतो की काय नाही झालं म्हणून. त्यासोबतच ती त्याला म्हणते की रम्या इकडे ह्या खोलीमध्ये मी नसताना आलेली मला अजिबातच आवडणार नाही आहे. तेव्हा पार्थ विचारतो, हे तुम्ही मला सांगताय का धमकवताय? तेव्हा ती सांगते की मी हे तुम्हाला धमकवत सांगते म्हणून. त्यासोबतच ती तिथून निघून जाते. इथे जो पार्थ असतो तो विचार करत असतो की ह्यांना माझी एवढी जेलसी का वाटते आहे. त्यासोबतच तो म्हणतो की हा आमचा विचार करतायत का? मैत्रीत तर जेलसी ही वाटत नाही, पण प्रेमात जेलसी वाटते. म्हणजे काव्या माझं आणि त्यांचं नातं हे पुढे न्यायचा प्रयत्न करत आहेत का? म्हणजे काव्याचं हे माझ्यावरती प्रेम होतं आहे का? आणि हीच गोष्ट त्यांना कळत नाही आहे का? ह्या गोष्टीचा आता पार्थ जो आहे तो विचार करू लागतो आणि त्यासोबतच आजचा भाग जो आहे तो इथे संपून जातो.